त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे? अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामधले अष्टविनायकापैकी श्री बल्लाळेश्वर हे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये अष्टविनायकाच्या गणपती मंदिरापैकी श्री बल्लाळेश्वर हे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, टिपेश्वर हे अभयारण्य महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? टिपेश्वर हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खंबाटकी घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, अडाण हे धरण महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? अडाण हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वाशिम जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, विजयदुर्ग व देवगडची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? विजयदुर्ग व देवगड खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, सरिस्का राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सरिस्का हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, तापी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तापी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हुगळी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सांभर हे भारतामधले खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सांभर हे भारतामधले खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, दूधसागर धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दूधसागर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोवा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, धनुष्यकोडी हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? धनुष्यकोडी हे भारतामधले एक महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या बंदराला मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या बंदराला मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कांडला बंदर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खोगीर भरती बटाट्याची चाळ व्यक्ती आणि वल्ली हे सर्व पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहेत. खोगीर भरती बटाट्याची चाळ व्यक्ती आणि वल्ली ही सर्व पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सार्क या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. सार्क या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 काठमांडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे. पंचायत राज स्वीकारणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशामधले खालीलपैकी कितवं राज्य आहे. पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशामधले खालीलपैकी कितवं राज्य आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 90 राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता. मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1979 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 रेगूर मृदा खालीलपैकी कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते. रेगूर ही मृदा खालीलपैकी कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कापूस पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कान्हा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. कान्हा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे. कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंचगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महर्षी कर्वे पुणे येथील खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते. महर्षी कर्वे पुणे येथील खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सुंदरबन हा त्रिभुज वसलेला आहे. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश वसलेला आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणता कोळसा हा उच्च प्रकारचा कोळसा आहे. खालीलपैकी कोणता एक कोळसा हा अति उच्च प्रकारचा कोळसा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अँथ्रॉक्साइड कोळसा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 देशामधला पहिला कागद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उभारला गेला होता. भारतामधला पहिला कागद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नेपाळनगर मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 माउंट फुजियामा हा ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये. माउंट फुजियामा हा ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. खालीलपैकी कोणत्या नद्या ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वारणा आणि पंचगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 9 मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणती नदी ही अमरकंटक या ठिकाणी उगम पावते? खालीलपैकी कोणती नदी ही अमरकंटक या ठिकाणी उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राणीगंज येथील दगडी कोळसा खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? राणीगंज येथील दगडी कोळसा खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना खालीलपैकी कोणता कालवा जोडतो? भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना खालीलपैकी कोणता कालवा जोडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुएझ कालवा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 1 मे सन 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होता? 1 मे सन 1960 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 26 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मुळशी येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? मुळशी येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सेनापती बापट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जनता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे होते? जनता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पर्यावरण संरक्षण अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता? पर्यावरण संरक्षण अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1986 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेमधील समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेमधील समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलियाची राज्यघटना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 घटना समितीचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते? घटना समितीचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर BN राव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 6 ते 14 वयोगटामधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण यासंबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे? 6 ते 14 वयोगटामध्ये विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 21 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शरावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ब्रह्मगिरी कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? ब्रह्मगिरी कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात? महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राधानगरी गवे हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? राधानगरी गवे यांच्यासाठी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोण चालवत इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोण चालवत होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या वर्षी गोवा हा पोर्तुगीजाच्या अंमलामधून मुक्त झाला होता. खालीलपैकी कोणत्या वर्षी गोव्याचा प्रदेश पोर्तुगीजाच्या अंमलामधून मुक्त झाला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1961 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव खालीलपैकी कोणते होते. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव खालीलपैकी कोणते होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतो. सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संसद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या. भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1976 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रपतींना दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमानुसार आहे. राष्ट्रपतींना दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 72 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राज्याचे धनविधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडता येते. राज्याचे धनविधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर करावे लागते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विधानसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतामध्ये राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे. भारतामध्ये राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निर्वाचन आयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सामाजिक न्यायासाठी एक गाव एक पानवटा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केली होती. एक गाव एक पानवटा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाबा आढाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते. टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चहा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वांझपणा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी येऊ शकतो. वांझपणा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी येऊ शकतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व ई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन मुख्यत्व खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते. मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन मुख्यत्व खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लहान आतडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 गव्हामध्ये खालीलपैकी कोणती प्रथिने असतात. गव्हामध्ये खालीलपैकी कोणती प्रथिने असतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुलेटिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मानवी रक्तगटाचे प्रामुख्याने एकूण किती वर्गीकरण आहे. मानवी रक्तगटाचे एकूण किती प्रमुख रक्तगट आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण रक्तगट प्रमुख 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वनस्पती रात्रींच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात. वनस्पती रात्रींच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शॉर्क लिव्हर ऑइलमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते. शॉर्क लिव्हर ऑइलमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे. भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.